साकोलीचा मुख्य तलाव 100 वर्षांनंतर अखेर फुटला। बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे 450 एकरमधील पिके गेली वाहून। साकोली चंद्रपूर राज्य महामार्ग बंद। साकोली येथील मुख्य साकोली शहर तलाव वार्डे येथील गाव तलावाची पाळ आज शुक्रवार 1 ऑगस्टला पहाटे 4:35 दरम्यान फुटली। पाळीखालील पिचिंग दगड तलाव सौंदर्यकरणात या बांधकाम विभागाने काढल्याने व मागील वर्षी पाटबंधारे विभागाने लक्ष द्या अन्यथा फार मोठी हानी होणार अशी सूचना देऊनही हलगर्जीपणा केला। हा भयानक प्रकार घडला आहे असा आरोप माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी केला। तातडीने घटनास्थळी नगरपरिषदेचे सीओ मंगेश वासेकर, पोलीस निरीक्षक महादेव वाचरेकर हे आपल्या ताफ्यांसह आले। वेळीच जागेवर आणि साकोली चंद्रपूर राज्य महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। साकोलीचा मुख्य तलाव मागील वर्षी पाळी खालून पाणी वाहत होते, त्यातच येथील मत्स्य व्यवसाय जलतरण संस्था अध्यक्ष रामचंद्र वलथरे यांनी सहकारींच्या मदतीने 82 पोते लावून हा भाग बुजविला होता। 5 दिवसांपूर्वी तलाव सौंदर्य करीत असलेले बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाळीवरील पिचिंग दगड जेसीबीने खोदल्याने ही पाळ फुटली। आता ही पाळीचा आकार 25 ते 30 फूट वाढला असून अब्जो लिटर साचलेले 100% पाणी निघून हा तलाव रिकामा होत आहे। पाणी हे 450 एकरमधील शेतात जाऊन असंख्य शेतकऱ्यांची शेती वाहून गेली। यात साकोली चंद्रपूर राज्य महामार्ग बंद झाला। येथे पोलीस निरीक्षक महादेव वाचरेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। या पाण्यामुळे साकोली लाखांदूर मार्ग बंद झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यांनी दिली। मुख्य शहर तलाव प्रभाग साकोली येथील पाळ अचानक फुटली ही माहिती प्राप्त होताच नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलीस ठाणे निरीक्षक महादेव वाचरेकर, माजी नगरसेवक मनीष कापगते, हेमंत भारद्वाज यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते येथे आले। इतिहासात पहिल्यांदाच या अथांग तलाव जलाशयाची पाळ फुटली आहे। यावेळी हजारो जनतेने येथे गर्दी केली होती। पोलीस प्रशासनाने तातडीने या संवेदनशील स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या मोठ्या या तलावामुळे नुकसान झाला असल्याने शेतकऱ्याची नुकसान भरपाई व दोषीवर कारवाई करण्याची मागणी आता साकोलीतील नागरिकांनी केला आहे। भंडारा एक्सप्रेस डिजिटल करता रवी भोंगाने साकोली व अजय मेश्राम भंडारा। साकोली तलावामुळे आलेली पूर परिस्थिती, लाखांदूर रोड बंद होण्याची शक्यता।
साकोलीचा मेन तलाव एवढ्या वर्षात कधीच फुटला नाही. वारंवार सांगूनही पाटबंधारे विभागाने दखल न घेतल्याने ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा तलाव फुटता राहिलेला होता. यावर्षी खोलीकरण करूनही बांध बंदिस्ती करू शकले नाही. काही पडून राहिला सरकत पडल हवा. काहीच नव्हता मग हो तेच ना पण आता चांगलं पापड काहीच नव्हता मग हो तेच ना पण आता चांगलं पापड काहीच नमस्कार, मी साकोलीवरनं मनीष कापगते बोलतो आहे, माजी नगरसेवक साकोली. आपण पाहताय इकडे साकोलीचा जो मेन तलाव आहे त्याची मेन तलावाची सेंटर पॉईंट इथून फुटलेला आहे आणि ती पाड फुटल्याने जवळपास एक 800 ते 1000 एकरचा आपण माझ्या मागे बघू शकता. तिथे 800 ते 1000 एकर पाण्याखाली ही शेती आता पूर्ण चाललेली आहे. लाखांदूर रोडसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आता तिथे 2 फूट पाणी चढलेलं आहे आणि तिकडचे जे 2 परिवार आहेत आम्ही ते हलवलेले आहेत. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही आज घटना झालेली आहे. यावर्षी तलाव खोलीकरणाचं सुद्धा इथं काम झालेलं आहे. तलाव खोलीकरणाचं काम होऊनही बाहेर शेतकऱ्यांना माती गेली, पण इथल्या तलावावर मागच्या वर्षीसुद्धा तलाव फुटीची समस्या निर्माण झाली होती. आम्ही जागरूक काही शेतकऱ्यांनी नागरिकांनी तो विषय वेळीच हेरला आणि तो तलाव फुटण्यापासून वाचवला होता. पण यावर्षी 100% जी काही माती गेली तिथली जर 10% जरी माती इथे येऊ शकली असती तर निश्चितच ही आज वेळ आली नसती. एवढंच मला म्हणायचं आहे. निश्चितच कुठेतरी प्रशासनाची ही चूक आहे, एवढंच मी या प्रसंगी बोलतो.